कशाला मला सारखं सारखं एकट्याला टाकून जातेस? आयला जरा दोघं आम्ही एकांतात बोलायला लागलो त्याला मध्ये कबाबी हद्दी आयला जाऊन झोपा ना, नाही तो मधोमध लटकाल. हा जळतोय, माझ्यावर जळतोय. मी धर्मेश एक्साइट नको होऊस. अहो टाईट के तू वांदेत एक्साइट कुठे होणार? काय भाई यांचे फोटो काढले की नाही? माझा अख्खा एक्सरे आहे तिच्याकडे. एक्सरे आहे मोठा, हा. मग लावा जाऊन संडासात. मला एक सांग, त्या दिवशी तू अशी अचानक गायब कुठे झाली? तुमच्यासाठी हे आणायला गेले होते. काय हे? हे घ्या फोटोग्राफ. अरे वा, पेशंटचा इतक्या लवकर एक्सरे पण काढला? एक्सरे नाही, कलर फोटोग्राफ. हो. अरे वा, तुझे फोटो काय छान आहेत. हा, तुझ्यावर उघडा नागडा हिमॅन कोण आहे? बघू बघू. हा, माझ्यासारखा दिसतो नाही? अरे वा, अरे वा. स्वतःला नाही ओळखलं? अच्छा, माझे फोटोग्राफ. माझे फोटोग्राफ आहेत. निगेटिव्ह माझ्याकडे आहेत. आवडले फोटो? आवडले, छान आहे. कोणी नाही. पूजा डार्लिंग, हे आपली सेल्स नर्स आहे तिच्या आईला. ही आपली गर्ल सेल्स आहे तिच्या आईला. कोणी? हा, ही आपली सेल्स गर्ल आहे. हो ना? हो. तुमची बायको आहे ना? हो. जरा बोलवा ना त्यांना. हा? त्यांनाही दाखवा तुमचे फोटो. नको नको, तिला माझं थोबाड अजिबात आवडत नाही. तिने जर मला असं बघितलं ना तर माझ्या सकट हे फोटो फाडून टाकेल. बायकोला एवढे घाबरता? बायकोला मुठीत धरायला शिका. किती दिवसापासून दोन्ही मुठी तयार करून बसलोय, पण मौकाच मिळत नाहीये. चला आपण जरा कामाचं बोलूया. कामाचं? रीटा ताई, रीटा मावशी, रीटा मामे, रीटा काको, अहो मी तुमचं काय घोडा मारलाय हो. अहो, मी तुमची शुभचिंतक आहे. हो. तुमचा प्रॉब्लेम सोडवायला आलीये, तुम्हाला बदनामीपासून वाचवायला आलीये. जरा विचार करा, तुमचे हे फोटो जर तुमच्या सासरी किंवा तुमच्या नातेवाईकांकडे पोहोचले तर? आणि फोटोही कसे? आपल्या दोघांचे, आणि ते सुद्धा कपड्याशिवाय. हे फोटो बघून तुमची बायको काय म्हणेल? आणि जर का हे फोटो पेपर मध्ये छापून आले तर मी व्यक्तीच्या भावात जाईन. अहो, म्हणून तर हे फोटो आणि निगेटिव्ह मी तुम्हाला देऊ इच्छिते. हे फार पुण्याचं काम करताय तुम्ही ताई. फुकटा? तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. वाटलं तुम्हाला? बोल बोल, किती बोल. किंमत कुठे, किती आणि केव्हा हे मी तुम्हाला वेळ आल्यावर कळवेनच. येते मी. पोपट, हिला दारून धोपट. पोपट, हिला धोपट. पोपट 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 पाणी आण. पोपट पाणी आण. आयला काम करता करता किती वेळा उठवायचं हो? सांगा कुठलं पाणी पाहिजे? तू पाणी सोड, तू विषच घेऊन दे चालू द्या रोकड पैसा, नाही म्हणजे वर गेल्यावर कोणाकडून पैसे घ्यायचे हो? खाली दे. झालं काय? फालतू विनोद करतोय. हा. इथे माझा जीव जायची वेळ आणि विनोद कसले करतोय? हो पण झालं काय? काय झालं? हा. अरे ती त्या रात्रीची मुलगी. आयला कुठल्या रात्रीची मुलगी हो? अरे ती रे, हा. रत्नागिरी हापूस आंबेवाली. आयला मग काय हा. आपल्या घरात नर्स बनून आली आहे त्या धर्मेशची. आयला मजा आहे, मग पुन्हा रस काढा ना. रस कसला काढा? हे बघ, हे फोटो बघ. बघू. हे त्या रात्री तिने काढले, आता घेऊन आली आहे मला ब्लॅकमेल करायला. काय हो? लय फोटोजेनिक फेस आहे हो तुमचा. हो? हो. अरे हे जर उद्या पेपर मध्ये छापून आलं ना तर फोटोजेनिकच्या ऐवजी सार्वजनिक व्हायचो रे मी. असं व्हय? पोपट, अरे यातून सुटायसाठी कुठली गोळी आहे का रे? आहे ना, बंदुकीची गोळी. एकच घ्या, एकदाच घ्या आणि झोपून जा. मस्करी करू नकोस रे. पण मला एक सांगा, त्याला नक्की हवंय काय? पैसे किती? अरे तेच तर सांगत नाही येणार रे. विचारलं तर म्हणते कशी माहितीये का? रक्कम किती, केव्हा आणि कुठे द्यायची हे वेळ आल्यावर सांगेन. असं बोलून ती सरळ त्या धर्मेशच्या रूम मध्ये निघून गेली. माहिती आहे तुला?
कुठून कुठून मला ही दुर्बुद्धी झाली आणि मी तिच्या या माया जाळ्यात फसलो रे पोपट. हा पण मला एक सांगा, मजा आली की नाही? अरे कसली मजा पोपट. अरे तिने जर मला एकदा रक्कम सांगितली असती ना तर माझ्या जीवात जीव आला असता रे. अहो ती सांगत नाही ना, मग असं करा, तुम्ही विचारा. चला बघू. आता अरे हॅलो, मी आहे ना. नरसाई, ओ नरसाई, बोला दादा. जरा बाहेर येता का आपली? का काही करायचंय का? ही बाई बहुतेक माझं क्रियाकर्म करूनच इथून जाणार. नाही ताई, काहीही करायचं नाहीये, फक्त थोडं बोलायचं आहे. बोला काय बोलायचंय? बोला. नाही म्हणजे नक्की तुम्ही कोण आहात? मी हा? मी एक नर्स आहे हा? आणि पेशंटची सेवा हे माझं कर्तव्य आहे. हो का? बाईला कुठल्या प्रकारची सेवा करते तेच कळत नाहीये. काही काळजी करू नका, थोडा धीर धरा, सगळं काही समजेल. नाही काय काय काम आहे ते बोला. तेच सांगतोय ना. काय माहितीये का, तुम्ही ही जी सेवा करताय ना त्या सेवेची रक्कम किती हे सांगितलं तर खूप बरं होईल हो. म्हणजे काय, पुढे आम्हाला तशी तयारी करावी लागेल ना. हो ना. आता नाही, आता मी जरा बिझी आहे. पेशंटला स्पंजिंग करते ना. पोपट पोपट, मला तर असं वाटतं ना त्या नर्सला स्पंजिंग करून टाकावं. आईला असं काही बोलू नका, तुमची ढिली नस तिच्या हातात आहे. आईला म्हणून तर ना फसलोय रे. माझी ढिली नस तिच्या हातात दिल्यामुळे मी असा ढिला पडलोय. पोपट, हा. मेरे तो नस नस में खुन्नस बसी है पोपट. हो, फिल्मी डायलॉग बंद करा. तुमचा हात तिच्या खाली आहे. काय? नाही म्हणजे सामावून काढा, नाही तर सोडून जायचं हो अक्का. अहो वहिनी, अहो नर्स वहिनी, बोला भाऊजी. बाहेर या. बोला. हे बघा, घरात कोणी नाहीये. हं? सेठ गेलेत ऑफिसला हं? आणि सेठाने गेली डान्सच्या क्लासला. अय्या, मग तुमचा विचार तरी काय आहे? माझा विचार काय नाही हा. फोकटचे फोटो काढून घ्यायला माझा अजिबात विचार नाहीये. मी आता सिनेमाला जातोय. अय्या, कुठल्या? कुठल्या? 61, 62, 67. इश्शू, हे काय? हे काय म्हणजे काय? ही माझी स्पेशालिटी आहे हा. धर्मेश्वर उपचार झाले ना की मी हा. तुमच्यावर उपचार चालू करेन. तुमची ही सवय लवकरच बंद होईल. नाही अजिबात नाही हा. या सवयीचे काय काय फायदे तुम्हाला माहिती नाहीये. अहो सांगायचा मुद्दा एकच आहे हो, घरात कोणी नाहीये. हं? हा, जरा लक्ष ठेवा. हा? नर्स, ठीक आहे. नर्स, कशाला मला सारखं सारखं एकट्याला टाकून जातेस? आयला जरा दोघं आम्ही एकांतात बोलायला लागलो, तालामध्ये कबाबी हद्दी. आयला जाऊन झोपा ना, नाही तर मधोमध लटकाल. जळतोय, माझ्यावर जळतोय. मी धर्मेश, एक्साइट नको होऊस. अहो टाईटकेच वांदेत, एक्साइट कुठे होणार? काय भाई, यांचे फोटो काढले की नाही? माझा अख्खा एक्सरे आहे तिच्याकडे. एक्सरे आहे मोठा. हा. मग लावा जाऊन संडासात. बरं झालं गेला, नाहीतर तू येतेस ना मला स्पंजिंग करायला. दिवसात किती वेळा स्पंजिंग करायचं? जितक्या वेळेला इच्छा होईल तितक्या वेळेला. माझ्या बापाचं काय जातंय, पैसे तर आनंद देतोय ना. येतेस ना लवकर? हो, तू चल, मी आलेच. लवकर ये. हा, येते येते. इडियट. हॅलो. हो, मी बोलते. हो, सगळं काही आपल्या प्लॅन प्रमाणे व्यवस्थित होतंय. इकडे बिचारा आनंदची तर हवा टाईट झाली. आज मी पैसे मागेल, कमीत कमी 20 लाख. आणि एकदा का पैसे मिळाले की आपण हे शहर सोडून नेहमीसाठी निघून जायचं. चल चल, कुणी आले, मी ठेवते.
बघून हसू येत. पैसा माणसाला काय काय करायला लावतो. प्लॅन तर तू खूपच छान बनवलास, पण तू एक चूक केलीस. तू तुझं गुपित मला सांगितलंस आणि तिथूनच तुझ्या अंताची सुरुवात झाली. यायला जेव्हा झोपायला सांगतो तेव्हा झोपत नाही. आता नको तेव्हा झोपून राहिली आहे. रीटा, रीटा डार्लिंग, काय झालं आपल्या प्लॅनचं सांगशील का मला? रीटा, ए रीटा, रीटा, काय झालं का यार? अरे गेली की काय वर? पोपट, पोपट, अरे रीटा गेली बस. पोपट, बापरे, ते तुम्ही मारली की काय? अरे काय बोलतोय काय? मी तर खून वगैरे काही केलेला नाहीये. नाही ना, मी यायच्या आधीच अशी मरून पडलेली होती. अरे मी तुम्हाला सांगितलं होतं सांभाळून करा, तरी गडबड केली ना. ये गबस, काय झालं? काहीतरी फालतू बोलू नकोस. मग हे बघ, आता ते सगळं सोडून दे. यातून बाहेर पडायला काहीतरी मार्ग काढ. हा? जर का आता ह्या वेळेला कुणी इथे आलं ना तर हा? आपल्या दोघांना खुनी समजतील. मी थोडाच खून केलाय. असं मला सांग, तुझा साक्षीदार कोण मला आहे? सांगा, तुमचा साक्षीदार कोण? तू. हो ना, हा. माझा साक्षीदार तुम्ही. हे बरं आहे. म्हणजे उंदराला मांजराची साक्ष. तर नल, अरे पंजिंगचा टाइम झालाय ना. अरे ही गेली का काय? गेली गेली. तुम्ही मारलं माझ्या नसला, तुम्ही मारलं माझ्या नसला, तुम्ही मारलं. ए गप्पे, आईला उगाच खोटं खोटं रडू नको. आम्ही कोणीच मारलेलं नाहीये. तुम्हीच मारले असणार. मी कशाला मारून दिला? मला तरी ती स्पंजिंग करायची. तुम्हाला ती स्पंजिंग करायची आणि आम्ही तिला स्पंजिंग करायचो का? अरे गप्प बसा रे. हे बघा, आपल्या तिघांपैकी कुणीही तिला मारलेलं नाहीये. हो, पण नक्कीच कुणीतरी बाहेरच्या माणसाने येऊन तिला खून केलेला आहे. तेव्हा आता यातून मार्ग आपल्या तिघांना मिळूनच काढायला हवा. कळलं? तू काय डोकं लावू शकतोस? काय करू शकतोस तू? आयडिया, मी हिला माझ्या गाडीतनं घेऊन जाऊन, म्हणजे हिचं प्रेत माझ्या गाडीतनं घेऊन जाऊन जंगलात फेकून देतो. गुड आयडिया. गुड आयडिया. छान. ठरलं ठरलं. Shit. काय यार? Shit. हो सेठ, तुम्ही एवढे भुकेलेले होतात, अक्कीची अक्की खाल्ली तिला तुम्ही. अरे बाबा, तुला किती वेळा सांगितलं मी त्या मुलीचा खून मी केलेला नाहीये म्हणून. मग मला एक सांगा, तिला कायमची झोपवली कोणी? आता मुलींना झोपवायच्या गोष्टी सोड. हा. आणि तो धर्मेश अजून त्या नर्सच्या बॉडीची विल्हेवाट लावून का नाही आला हा. याची चिंता कर. हा. आलं ए पोपट, तो पोलिसांच्या हातात तर नसेल ना सापडला? मला असं वाटतंय त्या प्रेताला आपल्या बरोबर गाडीत घेऊन तो मजा मारत असेल. हो, अरे बाबा, मी त्याला कितींदा समजवलं. त्याला मी सांगितलं की बाबा रे, त्या मुलीला तू उचलली आहेस ना, ती मेलेली आहे, जिवंत नाहीये. पण माझं ऐकेल तर ना. पण हॉर्न कसा वाजवत असेल, गिअर कसा टाकत असेल? अरे बाबा, ते आता मला काय माहित. तो आला ना की तू त्यालाच विचार.